आता ग्रॅज्युएशन 3 नाही तर 4 वर्षांचं होणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच NEP 2020 अंतर्गत आता 2026-27 पासून 4 वर्षांचं ग्रॅज्युएशन बंधनकारक होणार आहे. नक्की काय बदल होणार आहेत सोप्या भाषेत सांगतो. आतापर्यंत मध्ये शिक्षण सोडलं की तुमचं वर्ष वाया जायचं, हो ना? पण आता असं होणार नाहीये. तुम्ही जसं शिक्षण पूर्ण कराल तसं तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. जर विद्यार्थ्याने 1 वर्ष पूर्ण केलं तर त्याला सर्टिफिकेट मिळेल. 2 वर्षानंतर डिप्लोमा, 3 वर्षानंतर बेसिक पदवी आणि पूर्ण 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर ऑनर्स पदवी दिली जाईल. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये रस आहे आणि ज्यांना पहिल्या 3 वर्षामध्ये 7.5 पेक्षा जास्त CGPA मिळाला आहे त्यांना 4थ्या वर्षी ऑनर्स विथ रिसर्च हा पर्याय निवडता येईल. जर तुमच्या कॉलेजमध्ये 4थं वर्षच नसेल तर तुम्ही लॅटरल एंट्रीद्वारे दुसऱ्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकता. त्यामुळे आता पारंपरिक 3 वर्षांची पदवी पद्धत बंद होऊन 4 वर्षांची पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सवरती रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे. तिथे तुमच्या अभ्यासाचे पॉईंट्स इथे जमा होतील. आणि हो, 40% अभ्यासक्रम तुम्ही स्वयं सारख्या प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईनही पूर्ण करू शकता. थोडक्यात काय, आता शिक्षण फक्त पुस्तकी नाही तर पूर्णपणे स्किल बेस असणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्यानुसार हा बदल विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण प्रणालीशी जोडण्यासाठी करण्यात आलाय. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये हा नियम एक समान पद्धतीने लागू केला जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना फक्त पदवीच मिळणार नाहीये तर त्यांना विशेष कौशल्य आणि संशोधनाची संधी सुद्धा मिळणार आहे. तुम्हाला हा निर्णय कसा वाटला? की कॉलेजचं 1 वर्ष वाढलंय म्हणून डोकेदुखी वाढणार आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला फॉलो करा.